श्री स्वामीचरित्र सारांश अध्याय 10 श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपूर्ण म्हणून पावला नरजन्म याचे साधक उत्तम करणे उचित आपणा ऐसा म्हणे करून विचारा आनंदले स्वामी चरित्र ते शेवटाशी नेणार स्वामी समर्थ अस्तित्वे हा वेळी नामक ग्रामी यजुर्वेदिक ग्रासाश्रमी बाळापानामे द्विज कोणी राहत होते आनंदी संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व दयाप्रती सावकाशी सरापी करती जनमानती प्रतिष्ठित 30 वर्षाचे वय झाले संसारात ते उभारले सद्गुरुसेवेचे दिवस आले मती पाण्यातली दयांची जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरू आपणावरी कोठे आता भेटेल पंचवक्वाने जोडण्यात आधी बनवणी आपणापुढे येथे पाहून या स्वप्ने ऐशा गोष्टी उल्हासले मानस तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार माया पाश दृढधर विवेक शस्त्र तोडावा सोळापूर माशी ऐसे सामी सरळताशी निघाले सर्व शोधाचे घरदार सोडले मूळ घोळ ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत तेथे श्रीरामवर दीक्षित महापुरुष जन्मले मोरगवणी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारथ ईश्वर भक्त तैसाची परितया नाही संतती मनोनिया उद्विग्न चित्ती मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरुणी द्वादश वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वर देत त्यांशी तुझी भक्ती पाहुणी संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा ऐकून यावराशी आनंदले मानसी वार्ता भांकार अंतेशी तेही चित्ती तौशली नवमास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न मल्हार दीक्षिते आनंदाने संस्कार केले यथाविधी श्रीदंबर नामान ठेविले त्या लागून शुक्ल पक्ष शशिकांत समान बाळ वाढू लागले पुढे केली मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण निघंटे शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी चिदंबर तया अवसरी पूजेलागी आणले प्रांतप्रतिष्ठा म्हणता गदाची प्राण येऊन तत्वता चालू लागला हे पाहता विस्मय झाले यजमान ऐशानेला अपार दाखविती वेदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगोदार्थ अवतरले असं पुढे कळलं पण यज्ञ केला दीक्षितांनी सर्व सामान्य मिळवणे द्रव्य बहुत खर्चिले त्या समी केलीने ब्राह्मण बैसले भोजन तूप गेले सर्वने दीक्षिताचे समजले जरे भरले होते घट त्यांची लाविता अमृत हस्त हे कृत झाले समस्त आश्चर्य करती सर्वजन देवा पुणे शहरा माझी पेशवे होते रामाजी एके समये ते सहज सहजी दर्शनाचे पाठले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्याच्या दविहारीत यामुळे जण झाले त्रस्त दहाजणांची लागेना त्याने हे ऐकून मोडबळी झाले आले धावून म्हणती दीक्षितांशी सांगून दादापली लावावी रावाबाजीशी वृत्तांत कर्ण पकडणी झाला श्रुत म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करविना मग दीक्षितांशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे ऐशी सांगता दीक्षिता प्रती त्यावेळी काय बोलती हातापायातली तुझी मती त्वरित मारुती निरोप कोपला तुझ्यावर ईश्वर जाईल राज्य लक्ष्मी सर्व वचनी ठेवी निर्धार निरोप तुझला दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजीचे राज्य गेले ब्रह्माती राहिले परतंत जन्मवरी एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा पडले स्वामी येथे आम्ही जाते जाणतो यज्ञ समारंभाच्या अवसरी आम्ही होतो त्यांच्या घरी तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते होती महासिद्ध दीक्षित त्यांचे बनले अल्पवृत्त मोडगोळी बाळप येत पुण्यस्थान जाणवली तेथे गेला वृत्तांत अक्कलकोटी ही स्वामी समर्थ भक्तजन तानात यतिरूपे प्रगटले हे स्वामीचरित्र सारांश प्राकृतिका समर्थ सदा परिसर प्रेमळ भक्त दशमाध्याय गोळा श्री स्वामी राजा अर्पण असतो शुभम भवतो श्रीरस्तु